नमस्कार, मी मोनिका तुमचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर। कसे आहात सर्वांचा आजचा दिवस खूप सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जावो ही देवासमोर प्रार्थना करते आणि आज एक नवीन व्हिडिओला सुरुवात करते। आज आहे चैत्र अमावस्या। व्हिडिओ पाहिला की लगेच तुम्ही करा हे महत्त्वाचे एक काम। अमावस्येच्या दिवशी काही काम करणे खूप शुभ ठरते, कारण या दिवशी काही तुम्ही प्रभावी उपाय केल्यास तुमच्या आयुष्यात त्याचे निश्चितच चांगले फळ मिळते। तुम्ही उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू, घरामध्ये कायम आनंद राहील, सकारात्मक ऊर्जा कायम राहील, त्याचबरोबर लक्ष्मी देखील नांदेल। तर काय काम करायचे आहे आणि कोणती वस्तू ठेवायची आहे, संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील। प्रत्येक महिन्यात अमावस्या तिथी येत असते आणि अमावस्या तिथीचं महत्त्व हे वेगवेगळे असते। ही चैत्र अमावस्या दर्श अमावस्या म्हणून देखील ओळखली जाते। मराठी नववर्षाची सुरुवात करणारा हा चैत्र महिना, त्यामुळे या महिन्यात येणारी अमावस्या पौर्णिमा हे देखील खूप शुभ असतात। या दिवशी काही प्रभावी उपाय करणे खूपच फलित ठरते। अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मी, भगवान विष्णूसह पितृदेवतांची देखील पूजा केली जाते आणि ज्या घरातील महिला ह्या तिन्ही देवतांची पूजा करून जर या प्रकारे उपाय करत असेल तर तिच्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता जाणवणार नाही, त्याचबरोबर तिच्या मुलांची, पतीची, घरादाराची प्रगती होत राहील। दिवाळीचे लक्ष्मीपूजन देखील अमावस्येच्या शुभ मुहूर्तावरच होत असते, त्यामुळे लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अमावस्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो। तुम्हाला तुमच्या आयुष्यात नेहमी आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत असेल तर तुमच्यासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे। तुम्ही या दिवशी या प्रकारे उपाय करून पहा। घरामध्ये पैसा नसेल किंवा तुमची सतत भांडणं होत असतील किंवा मुलं ऐकत नसतील, मुलं हट्टीपणा करत असतील, यावरून असे लक्षात येते की माता लक्ष्मी ते प्रसन्न नाहीच आहे, कारण पैशाची चणचण जाणवते म्हणजे माता लक्ष्मी प्रसन्न नाही। त्याचबरोबर बाकीची धनधान्य संपदा, सुख, समृद्धी, शांती देखील घरामध्ये नाही आहे, त्यासाठी काही उपाय करणे गरजेचे असतात। घरामधले वातावरण प्रसन्न असेल तर त्या घरामध्ये लक्ष्मी आपोआपच नांदते आणि स्वखुशीने घरामध्ये येते आणि अखंड टिकून राहते। त्यामुळेच घरातील महिलांनी अमावस्येच्या दिवशी हा उपाय आवर्जून करावा, कारण काही दिवसांचे महत्त्व खूप असते, त्याचपैकी एक आहे अमावस्या। असे नवनवीन उपाय केल्याने आपल्या मुलांची, पतीची आणि घरादाराची प्रगती होत राहते। एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल आणि 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल। तुम्हाला आत्ता मी जो उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्हाला आत्ताच करायचा आहे, म्हणजे 12 वाजेच्या आत करायचा आहे। सकाळपासून ते 12 वाजेच्या आतमध्ये तुम्हाला उपाय करणे गरजेचे आहे। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठून शुचिर्भूत व्हायचे आहे, त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। त्यासाठी अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल आणि चिमूटभर हळद टाकायची आहे। त्यानंतर तुम्हाला अंघोळ करायची आहे। स्वच्छ कपडे परिधान करून तुमच्या घरातील देवी देवतांची पूजा करून घ्यायची आहे, त्यासोबतच भगवान विष्णूची आणि माता लक्ष्मीची देखील पूजा करून घ्यायची आहे। या दिवशी घर स्वच्छ असायला हवे, घरामध्ये जाळे जळमट असायला नकोत, फरशी देखील स्वच्छ पुसून घ्यायची आहे। हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो। आपल्या घरातील इडापिडा दूर होण्यासाठी, घरातील नकारात्मकता दूर होण्यासाठी सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे अमावस्या आहे। या दिवशी घरदार स्वच्छ असेल आणि आपण जसे की या दिवशी पाण्यामध्ये मीठ टाकून जर तुम्ही फरशी पुसली तर घरातील नकारात्मकता दूर होते। अशा प्रकारे घर स्वच्छ ठेवून जर तुम्ही उपाय केले तर त्याचे फळ तुम्हाला अजून जास्त पटीने मिळते आणि लक्ष्मी माता तुमच्या घरामध्ये अखंड वास करते। त्यानंतर एक तांब्या घ्यायचा आहे, तांब्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडं गंगाजल टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे। हे पाणी आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती म्हणजे उंबरठ्याच्या वर आणि उंबरठ्याच्या बाहेर शिंपडायचं आहे, त्यामुळे घरात आलेली नकारात्मकता निघून जाते। नकारात्मकता आणि अलक्ष्मी घरातून बाहेर निघून जाते, घरामध्ये प्रवेश करत नाही आणि घराकडे लक्ष्मी माता आकर्षित होते। त्यानंतर एक कपडा घेऊन ते पाणी आपल्याला संपूर्णपणे स्वच्छ पुसून काढायचे आहे। उंबरठ्यावरती हळदीचा लेपन करायचा आहे। त्यानंतर उंबरठ्याच्या मधोमध आपल्याला कुंकवाने एक स्वस्तिक काढायचे आहे, तिथे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। त्यासाठी एक मातीची पणती घ्यायची आहे, त्यामध्ये 2 कापसाच्या वाती लावायच्या आहेत। गाईचे तूप असेल तर त्यामध्ये दिवा लावायचा किंवा नसेल तर तुम्ही तेलाचा दिवा देखील लावू शकता। एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर तो दिवा ठेवायचा आहे। हा दिवा आपल्याला शक्य असल्यास उंबरठ्यावर ज्या ठिकाणी स्वस्तिक काढले त्याच्या साईडला प्रज्वलित करायचा आहे, पण उंबरठ्यावर मधोमध प्रज्वलित करणे शक्य नसेल तर तुम्ही बाहेरच्या साईडला उजव्या साईडने हा दिवा
ठेवू शकता। बाहेरून घरात प्रवेश करताना उजवी साईड जी आहे त्या ठिकाणी तुम्ही हा दिवा ठेवू शकता। त्यानंतर एका वाटीमध्ये मूठभर काळी मोहरी घ्यायची आहे। ही मोहरी आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या वरपासून खालीपर्यंत 7 वेळेस उतरवून घ्यायची आहे। मोहरी उतरवत असताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि घरातील सर्व इडापिडा दूर होऊ दे यासाठी प्रार्थना करायची आहे। आणि ती वाटी आपल्याला मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या साईडने ठेवायची आहे। दरवाजाच्या कोणत्याही साईडने तुम्ही ही वाटी ठेवू शकता, डाव्या किंवा उजव्या कुठल्याही साईडने ही वाटी ठेवायची आहे। आजच्या दिवशी संध्याकाळपर्यंत ही मोहरीची वाटी तिथेच असायला हवी। संध्याकाळी ती वाटी तुम्हाला घ्यायची आहे आणि आपल्या घराच्या बाहेर जाऊन दक्षिण दिशेकडे त्यामधली मोहरी फेकून द्यायची आहे। मोहरी फेकून दिल्यानंतर मागे पाहायचे नाही, सरळ घरी यायचे आणि आपले हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे। काळी मोहरी जेव्हा आपण अमावस्येला आपल्या मुख्य दरवाजाच्या समोर ठेवतो त्यामुळे आपल्या घरामध्ये कुठलीही नकारात्मकता प्रवेश करत नाही। वाईट शक्ती, इडापिडा, दरिद्रता काहीही घरामध्ये प्रवेश करत नाही। यामुळे घरातच काही दोष असतील, नजर दोष असेल किंवा इतर काही वाईट शक्ती असतील तर त्यांचा प्रभाव देखील या मोहरीचा उपाय केल्याने कमी होतो आणि घरातून त्या नष्ट होतात। त्यामुळे घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होऊन घरामधल्या मुलांची, पतीची, घरादारातील सर्व सदस्यांची प्रगती व्हायला सुरुवात होते। त्याचबरोबर या दिवशी अजून एक महत्त्वाचे काम करायचे आहे। तुमच्या मुख्य दरवाजावरून एक नारळ तुम्हाला या दिवशी उतरवून टाकायचे आहे। एक पाणी असलेलं नारळ तुम्हाला या ठिकाणी घ्यायचे आहे आणि नारळावर कोरड्या शेंदुराने त्रिशूळ काढायचे आहे। हे नारळ आपल्या दोन्ही हातामध्ये पकडायचं आहे आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला उभं राहायचं आहे आणि नारळाची शेंडी पुढच्या साईडने करून दोन्ही हातामध्ये हा नारळ घेऊन जसा घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला नारळ 7 वेळा गोल फिरवून घ्यायचा आहे। शक्य झाल्यास उंबरठ्याच्या मधोमध तुम्हाला हा नारळ फोडायचा आहे। एक दगड उंबरठ्याच्या जवळ ठेवून त्यावर तुम्ही हा नारळ फोडू शकता। नारळ फोडल्यानंतर जे पाणी आहे ते पाणी तुम्हाला उंबरठ्यावर शिंपडायचे आहे आणि उंबरठ्याच्या उजव्या आणि डाव्या साईडला ते नारळ तुम्हाला ठेवून द्यायचे आहे। ते नारळ तुम्हाला खायचे नाही आहे। ज्या प्रकारे असा उतारा आपण अमावस्येच्या दिवशी करतो तेव्हा आपल्या घरामध्ये सुखशांती आपोआपच नांदायला सुरुवात होते। आपल्या घरातील काही व्यक्तींना दोष लागलेले असतील, नजर दोष असेल किंवा इडापिडा असेल, सर्व काही दूर निघून जाते। घराची प्रगती व्हायला सुरुवात होते, घरामध्ये पैशाची भरभराट होते आणि घरातील प्रत्येक सदस्यांना त्यांच्या प्रत्येक कामामध्ये सहजच यश मिळायला लागते। घरामध्ये चहूबाजूने पैसा यायला लागतो आणि अखंड लक्ष्मी टिकून राहते आणि पैसा जर तुम्हाला घरात येऊनही टिकत नसेल तर ह्या उपायाने तुमच्या घरामध्ये कायमची लक्ष्मी टिकेल। कुटुंबाच्या प्रगतीसाठी आवर्जून तुम्ही आज हा उपाय कराच। हे दोन्हीही उपाय खूप महत्त्वाचे आहे आणि खूप सोपे आणि साधे आहेत। तुम्ही हे करूनच पहा, खूप प्रभावी ठरतील आणि आजचा दिवस खूप शुभ आहे या उपायासाठी। त्यामुळे आज तुम्ही हा उपाय आवर्जून करावाच। जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय करता येणार नाही किंवा मासिक धर्म असेल आणि तुम्ही घरामध्ये पवित्रता राखत असाल तर तुम्ही हा उपाय बाकीचे सदस्य करू शकतात। धन्यवाद।